शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मनीषाताई, ज्या प्रकारे आपण पाहतो की विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाला फटका बसताना पाहायला मिळत आहे। राजन साळवी आज पक्ष प्रवेश करत आहेत। खरं तर राजन साळवी हे ज्या वेळेला तुम्ही शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला त्याच वेळेला सुद्धा प्रवेश करतील अशी चर्चा होती, मात्र ते आता प्रवेश करतात, काय सांगाल? खरं तर राजन साळवी प्रवेश करणार हे अनेक महिने सुरू होतं, निवडणुकीच्या अगोदर पण सुरू होतं विधानसभेच्या। परंतु आज त्यांनी आता तो निर्णय घेतलेला आहे। विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्याच स्वतःच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना कसं हरवण्याचा प्रयत्न केला, नाराज होते, त्याची सुनवाई झाली नाही, त्यांच्यावर न्याय झाला नाही। माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करून सुद्धा काही उपयोग झाला नाही आणि तिकडच्या काही ज्येष्ठ माजी खासदारांवर त्यांचा आक्षेप होता। परंतु आज त्यांनी हा निर्णय घेतला आणि आम्ही त्याचं स्वागत करतो। ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचं स्वागतच आहे। खरं हे पाऊल त्यांनी आधी घेतलं असतं तर वेगळं चित्र असतं, परंतु ठीक आहे, आज ते प्रवेश घेत आहेत, यामध्येच सगळं काही आलं। साधारणतः ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर या विधानसभा निवडणुकीनंतर मिशन टायगरची चर्चा होती, तर हे मिशन टायगरचाच हा भाग आहे का? मिशन टायगर हे खरं तर अविरत चालूच आहे, कारण शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ, अनेक खासदार, अनेक आमदार, विधान परिषद सदस्य, अनेक शाखा प्रमुख आणि अनेक नगरसेवक पूर्ण महाराष्ट्रभरातले यांनी माननीय शिंदे साहेबांवर विश्वास दाखवला आणि हीच खरी शिवसेना आहे। लोकांनी देखील दाखवून दिलं येणाऱ्या निवडणुकीत, कारण उभाटा गटाचे लोक म्हणायचे की आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ। जनतेने देखील हेच सांगितलं की हीच खरी शिवसेना आहे आणि त्यामुळे हा ओघ असाच चालू राहणार आहे। आज आपण पाहायला गेलं तर सकाळी चर्चा सुद्धा अशी होती की आदित्य ठाकरे हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि त्यांनी राहुल गांधी यांची गुप्त बैठक घेतली। आता त्यांना आता कुठे जावं आणि काय करावं हा संभ्रम निर्माण झालेला आहे। काल माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्यावेळेला त्यांनी जी वक्तव्य केली ती आपण पाहिली, संजय राऊत काय बोलले, आणि आता जे काही राहिले आहेत त्यांना एकत्र ठेवण्यासाठी इकडे जेवायला जाऊ नका, तिकडे जेवायला जाऊ नका, याचा पाहुणचार घेऊ नका, त्याचा पाहुणचार घेऊ नका, अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स चालू आहे, पण त्याचा काही उपयोग होणार नाही। संजय राऊतांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फुटते असं वाटतं? बघा, आता ही तर थिअरी जुनी झाली। मुळातच माननीय उद्धवजी ठाकरेच सगळ्यांना गेट आउट करतात, कोणी सोडणार आहे असं कुणकुण जरी लागली की अगोदरच त्यांची हकालपट्टी करतात आणि त्यांना जणू काही लोक नकोच आहेत आता, असंच एकंदर चित्र निर्माण झालं। निश्चितच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। तर या होत्या आमदार मनीषा कायंदे आणि आपण ज्या प्रकारे आता राजन साळवी हे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून ते माजी आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे आता एकंदरीत या पक्षप्रवेशामुळे निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कोकणात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, ठाणे।